निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही कमी पडलो असावं, उमेदवार निवडताना काही कमी पडलं असावं, परंतु पराभव तो पराभव असतो, म्हणून तो आम्ही मान्य करतो. असं आहे की तुम्हाला अंतर्गत बंडाळीचा फटका बसला, कारण की खूप अंतर्गत बंडाळी त्यानंतर अंतर्गत राजकारण पाहायला मिळालं, याचा फटका बसला असं वाटतं तुम्हाला? नाही, याचा थोडा फटका जरूर बसलेला आहे. अंतर्गत राजकारणाचा असेल किंवा बंडाळीचा असेल, थोडा बहुत फरक त्याचा पडलाच जरूर आहे. ज्या अपेक्षा आम्ही केल्या होत्या त्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीच्या जागा आमच्या निवडून आलेल्या नाहीत. लक्ष जे केंद्रित करायला पाहिजे होतं ते त्याच्यामुळे झालं नसावं, त्याचाच परिणाम हा झालेला आहे. तर 205 प्रभागात मनसेच्या सुप्रिया दळवी आघाडीवर आहेत. तर मुंबईतली ही अपडेट. मुंबईच्या प्रभाग 205 मधून मनसेच्या उमेदवार सध्या आघाडीवर आहे. ठाकरे बंधू 75 ठिकाणी आघाडीवर आहेत. यात मनसे 9 ठिकाणी आघाडीवर आहे. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 205 मधून मनसेच्या उमेदवार या आघाडीवर आहेत. तर मुंबई प्रभाग 190 मध्ये ठाकरेंच्या उमेदवार वैशाली पाटणकर आघाडीवर आहेत. प्रभाग 190 महत्वाचा असा हा प्रभाग. या ठिकाणी वैशाली पाटणकर ठाकरेंच्या उमेदवार आघाडीवर आहेत. तर मुंबई प्रभाग 190 मध्ये ठाकरेंच्या उमेदवार आहेत वैशाली पाटणकर, त्या आघाडीवर आहेत. महत्वाची ही अपडेट, महत्वाची ही लढत मुंबईतली. मुंबईमधली आकडेवारी आपण पाहतोय. मुंबईमध्ये भाजप शिंदे 125, ठाकरे बंधू 75, काँग्रेस 15, काँग्रेस आणि वंचित एकत्रितरित्या त्यांची युती 15 ठिकाणी त्या आघाडीवर आहेत. तर मुंबईत प्रभाग 190 मध्ये ठाकरेंच्या उमेदवार वैशाली पाटणकर आघाडीवर आहेत. तर मुंबईत एक एक प्रभागाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होतोय. काहीसा उशीर मुंबईमध्ये प्रभागाचं चित्र स्पष्ट होण्यासाठी लागतोय. तर ठाकरेंच्या उमेदवार वैशाली पाटणकर या आघाडीवर आहेत. प्रभाग 190